नमस्कार. आजचा विषय घड्याळाचं कोड कठीण नव्हतं. कठीण होतं विचार करण्याची पद्धत बदलणं. सर, मी सगळं बरोबर केलं होतं. तो मुलगा खुर्चीत बसला होता. डोळ्यात निराशा होती. कॅटची तयारी केली होती. IITच्या प्लेसमेंट टेस्टसाठी दिवस रात्र अभ्यास केला होता. तरीही तो एक साधा प्रश्न चुकला. एक घड्याळ पुढे जात होतं, एक मागे जात होतं आणि त्याचं करिअरही. कारण प्रश्न घड्याळाचा नव्हता, प्रश्न विचार करण्याच्या सवयीचा होता. आपल्यापैकी अनेक जण असंच जगत असतात. समस्या दिसली की लगेच उपाय शोधायला सुरुवात. सेल्स कमी झाली, जाहिरात वाढवा. ग्राहक कमी झाले, डिस्काउंट द्या. स्पर्धक पुढे गेला, किंमत कमी करा. पण एक प्रश्न कोणी विचारत नाही. खरी समस्या नेमकी आहे कुठे? आणि इथेच बहुतेक लोक हरतात. त्या मुलाने आपल्या मेंटरला विचारलं, सर, मी एवढं सगळं शिकलो, तरी हा प्रश्न का चुकला? मेंटॉर हसला आणि म्हणाले, कारण तू उत्तर शोधत होतास. मुलगा गोंधळला. म्हणजे? मेंटॉर म्हणाले, हुशार लोक उत्तर शोधतात, असामान्य लोक पॅटर्न शोधतात. क्षणभर शांतता पसरली आणि आयुष्य बदलणारा विचार जन्माला आला. IITच्या टेस्टमध्ये तो प्रश्न आला. 3 घड्याळ, एक नॉर्मल, 1 तासाला 1 मिनिट पुढे, 1 तासाला 1 मिनिट मागे. प्रश्न होता, पुन्हा ती एकाच वेळेला कधी दिसतील? बहुतेक उमेदवार गणितात अडकले. फॉर्म्युला, कॅल्क्युलेशन्स, शॉर्टकट. पण काही मोजके लोक वेगळे पाहत होते. त्यांनी घड्याळ पाहिली नाहीत, त्यांनी नाती पाहिली. त्यांनी पॅटर्न पाहिला. त्यांना समजलं, एक घड्याळ 1 मिनिटाने पुढे जातं, दुसरं 1 मिनिटाने मागे. म्हणजे फरक 2 मिनिटांनी वाढतो. आणि त्याच क्षणी उत्तर स्पष्ट झालं. त्यांनी प्रश्न सोडवला नाही, त्याने प्रश्न समजून घेतला. बिझनेसमध्येही हेच होतं. अनेक उद्योजक दिवसभर काम करतात, पण वाढ होत नाही. कारण ते समस्यांशी लढत असतात, सिस्टमशी नाही. ग्राहक जातात, ते जाहिरात वाढवतात. नफा कमी होतो, ते खर्च कमी करतात. पण मूळ कारण तिथे नसतंच. यशस्वी लोक वेगळे असतात. ते घटनाकडे पाहत नाहीत, ते पॅटर्न शोधतात. आणि पॅटर्न दिसायला लागले की भविष्य दिसायला लागतं. आजच 3 गोष्टी करा. तुमच्या व्यवसायातील सर्वात मोठी समस्या लिहा. स्वतःला 5 वेळा विचारा, हे का घडतंय? उत्तर नाही, पॅटर्न शोधा. कारण समस्या सोडवणारे चांगले असतात, पण पॅटर्न ओळखणारे नेतृत्व करतात. पुढच्या वेळी आयुष्यात एखादी अडचण आली, घड्याळाकडे बघू नका, वेळेकडे बघू नका, पॅटर्न शोधा. कारण अनेकदा यश आणि अपयश याच्यातला फरक ज्ञानात नसतो, तो निरीक्षणात असतो. आणि ज्या दिवशी तुम्ही पॅटर्न पाहायला शिकाल, त्या दिवशी जग तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागेल. धन्यवाद.